Good morning student. Today we are started EVS part 2 and I am going to start chapter number 7 from shelter to village settlement. Shelter means निवारा and village settlements means गाव वसाहती गावातील वसाहती. तर हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टर मध्ये 3 पॉइंट्स आहेत. 7.1 शेल्टर, 7.2 seasonal camps and 7.3 village settlement. Now I am going to start point number 7.1 shelter. शेल्टर मीन्स निवारा. जसं आपण निवारामध्ये राहतो, घरामध्ये राहतो, तर एक प्रकारचं काय आहे, शेल्टर आहे जे आपण घरामध्ये राहतो ते. इन द 5th lesson we saw that the Neanderthal lived mainly in caves. At that time the climate in Europe was extremely cold. तर बघा, आपण 5th नंबरचा जो लेसन बघितला त्या लेसनमध्ये आपण बघितले की जो निएंडरथॉल्स मीन्स जो शक्तिमान मानव आहे, तो शक्तिमान मानव प्रामुख्याने कुठे राहत होता, या केव्जमध्ये मीन्स या वस्तीमध्ये, गुहामध्ये तो राहत होता आणि वस्ती करून तो राहत होता. आणि त्यावेळी जे युरोपमधील जे तापमान होते, जे हवामान होते, ते गोठवून टाकण्या इतके अतिशय असे थंड, अतिशय गोठून टाकेल असं तिथलं अतिशय अतिशील असं हवामान होतं. द निएंडरथॉल कुड प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम द फ्रीजिंग टेम्परेचर बिकॉज दे ओर लीदर क्लॉथिंग अँड मेड यूज फॉर फायर. तर शेकोटीचा उपयोग केल्यामुळे, ते फायर मीन्स काय करत होते, ते शेकोटी करत होते, आणि शेकोटीचा उपयोग केल्यामुळे आणि जे लेदर होते, लेदर मीन्स चामडे, तर चामड्याचे जे कपडे होते ते कपडे वापरल्यामुळे त्यांना थंडीपासून त्यांचा त्यांना संरक्षण करता आलं, स्वतः त्यांना संरक्षण मिळवता आलं त्या थंडीपासून वाचवण्यासाठी. परहॅप्स दॅट वॉज नॉट इनफ. परंतु तेवढे हे जे आहे ते तेवढेच पुरेसे ठरले नसावे. दॅट इज व्हाय दे यूज ॲनिमल हाईड्स टू इरेक्ट टेन्स इनसाइड द केव्ज फॉर वॉर्मथ. त्यामुळे त्यांनी जे गुहेमध्ये राहत होते, केव्जमध्ये राहत होते, त्यामुळे त्यांनी गुहेच्या आतील जो भाग होता त्या आतील भागाला त्यांनी जनावराची कातडी, म्हणजे जनावराचं जे वरचं जे कवर राहते ती कातडी वापरून त्यांनी उबदार असे तंबू उभे केले होते, टेंट तयार केले होते. व्हेरेवर नेसेसरी दे ऑल्सो बिल्ड हट्स इन द ओपन. तर जिथे गरज होती त्यांना, तिथे त्यांनी उघड्यावर सुद्धा त्यांनी हट बांधल्या होत्या, झोपड्या बांधल्या होत्या. 7.2 सीझनल कॅम्प्स म्हणजे हंगामी तळ कसा होता त्यांचा. इन द मिडल स्टोन एज ग्रुप्स ऑफ होमोसॅपियन्स हॅड इस्टॅब्लिश कॅम्प्स ऑल ओव्हर द वर्ल्ड. तर मध्ययुगातील, म्हणजे मिडल स्टोन एज मीन्स काय होते, मध्याश्म युग. तर मध्याश्म युगातील काळात जो होमोसॅपियन्स होता, म्हणजे बुद्धिमान जो मानव होता, त्या बुद्धिमान मानवाच्या जो ग्रुप्स होता, समूह होता, त्या समूहांनी जगभर अशी वस्ती केली होती, ते जगभर पसरलेले होते. ॲट दॅट टाइम द क्लायमेट वॉज गेटिंग वॉर्मर. आणि मध्याश्म युगात हवामान जे होते ते उबदार होऊ लागले होते आणि उबदार वातावरणात ते राहू लागलेले होते. एव्हरीवेअर द एन्व्हायरमेंट वॉज चेंजिंग अँड विथ इट द डाएट ऑफ होमोसॅपियन्स वॉज ऑल्सो अंडरगोईंग चेंज. तर सर्वत्र जे हवामान, पर्यावरण होतं ते पर्यावरणातसुद्धा चेंज होत गेलं, पर्यावरणातसुद्धा बदल होत गेला. आणि त्यामुळे मध्याश्म युगातील काळात जो बुद्धिमान मानवचा होमोसॅपियन जो मानव होता, तो मानव आपल्या आहार पद्धतीत सुद्धा त्याच्या बदल होत गेला त्या वातावरणामुळे. बाय द टाइम ऑफ द मिडल स्टोन एज बिग ॲनिमल्स लाईक मॅमॉथ were on the way to extinction due to changing environment and also because they were hunted on a very large scale. तर बघा,
फार मोठ्या प्रमाणावर झालेली जी शिकार होती आणि त्या पर्यावरणातील जे बदल होते यामुळे मध्याश्म युगापर्यंत जे मॅमोथसारखे म्हणजे एक प्रकारचा हत्तीसारखाच तो एक प्रकारचा मोठा असा हत्ती होता, त्यालाच मॅमो म्हटल्या जाते. पुढं इथं बघा, ह्या मॅमोथ आणि हा एलिफंट, तर हे पिक्चर्स आपल्याला दिले आहेत. तर बघा, मॅमोथ म्हणजे काय होते की मॅमोथ म्हणजे एक महाकाय असा प्राणी, आणि महाकाय प्राणी नष्ट होऊ लागले होते आणि त्यामुळे जे शिकार व्हायची तर त्या शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव मोठ्या प्रमाणावर मासेमारी सुद्धा तो करू लागलेला होता. That is why Homo sapiens had largely turned to फिशिंग. त्यामुळेच तो काय करत होता, हे मॅमोथ सारखे जे महाकाय प्राणी होते, मोठमोठे प्राणी जे होते ते हळूहळू नष्ट होऊ लागले आणि त्यामुळे त्याने शिकारीच्या बरोबरीने बुद्धिमान मानव जो होता तो मोठ्या प्रमाणात मासेमारी सुद्धा करू लागला होता. ही ऑल्सो बिगॅन टू डिपेंड मोर ऑन हंटिंग स्मॉलर ॲनिमल्स लाईक द वाईल्ड बोर, डिअर, माउंटेन गोट अँड शीप. तर बघा, त्याने शिकारीच्या बरोबर मासेमारी सुद्धा त्याने सुरू केली आणि आता त्याचा जो वाईल्ड बोर होता, म्हणजे जे रानडुक्कर होतं, डिअर होते, हरिण होते, किंवा माउंटेन गोट म्हणजे डोंगरी जी शेळी होती, अँड शीप मीन्स मेंढी, यासारख्या ज्या छोट्या प्राणी होत्या त्या छोट्या प्राण्यांच्या शिकारीवर सुद्धा त्यांनी अधिक भर दिलेला होता. जसं बघा इथे पिक्चर दिसत आहे तुम्हाला मॅमोथचं. आता द मॅमोथ वॉज अन ॲसेस्टर ऑफ द एलिफंट. तर मॅमोथ हा काय आहे, मॅमोथ हा हत्तीचा पूर्वज आहे, म्हणजे हत्तीसारखाच, हत्तीच्याही पेक्षा तो जास्त असा वजनाने किंवा मोठा, तर हत्तीच्याही पेक्षा तो काय होता, प्रचंड मोठा असा होता आणि तो हत्तीचा पूर्वज होय. However, he was much bigger in size compared to the elephant. आणि परंतु तो हत्तीच्या जर तुलना केली तर त्या हत्तीच्या तुलनेमध्ये तो आकाराने खूप मोठा आणि प्रचंड असा प्राणी होता, मॅमोथ. तर हार्डवर्ड्स आहे, शेल्टर मीन्स निवारा, सीजनल कॅम्प्स मीन्स हंगामी तळ. क्वेश्चन आन्सर इच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन इन वन सेंटेन्समध्ये क्वेश्चनचा आन्सर द्यायचा आहे. फर्स्ट आहे, विच ॲनिमल्स डीड द होमो सॅपियन्स मेनली हंट. तर होमो सॅपियन जो मानव होता तो कोणत्या प्राण्यांची शिकार करत होता, त्याचा आन्सर आहे द होमो सॅपियन्स मेनली हंटेड स्मॉल ॲनिमल्स लाईक द वाईल्ड बियर, डिअर, माउंटेन गोट अँड शीप. अँड हा जो क्वेश्चन आहे तो 3 टाइम राईट डाऊन करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बी, व्हाय डीड द निअँडरथल लिव्ह इन केव्ज. तर निअँडरथल हा जो मानव होता, शक्ती मानव होता, तर तो केव्जमध्ये कशासाठी राहायचा, त्याचा आन्सर आहे द निअँडरथल्स लिव्हड इन केव्ज बिकॉज द क्लायमेट इन युरोप वॉज एक्स्ट्रीमली कोल्ड. कारण युरोपचं जे क्लायमेट होतं ते खूप कोल्ड होतं, त्यामुळे तो केव्जमध्ये राहायचा, गुफामध्ये जायचा, गुहामध्ये राहायचा. हा सुद्धा 3 टाइम राईट डाऊन करायचा आहे आन्सर. क्वेश्चन नंबर 2, गिव्ह रिझन फॉर द फॉलोइंग. द डाईट ऑफ होमो सॅपियन्स अंडरवेंट अ चेंज. तर मध्याश्म युगात बुद्धिमान मानवाच्या आहार म्हणजे डाईटमध्ये कोणत्या पद्धतीत बदल होत गेला, त्याचा आन्सर आहे फर्स्ट, द क्लायमेट अंडरवेंट चेंज अँड बिकेम वॉर्मर. तर जे तिथलं जे क्लायमेट होतं ते चेंज होत गेलं, कारण ते काय होत होतं, वॉर्मर होतं. सेकंड पॉईंट आहे, बिग ॲनिमल्स लाईक मॅमल्स वेअर ऑन द वे टू एक्सटिंक्शन. आणि मॅमल्स जे ॲनिमल होते ते एक्सटिंक्शन झालेले होते. अँड देअरफॉर द डाईट ऑफ होमो सॅपियन्स अंडरवेंट अ चेंज. आणि हा सुद्धा क्वेश्चन परत तुम्हाला 3 टाइम राईट डाऊन करायचा आहे. सो
today's period is over.